जसं की तुम्ही सांगितलं, की कॉलेजपासूनच तुमचं पॉलिटिकल करियर चालू झालं. मग तिथून तुमचा अड्डा, तिथे बसणं. सो तिथून जसं तुम्ही सांगितलं बिझनेस ग्रो करता-करता बरेच कोऑपरेटिव्ह संस्थांशी जोडल्या जातात. म्हाडाशी तुम्ही कसे जोडला गेला? नाही, मी ज्यावेळेला स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होतो, त्या टायमाला माझा संपर्क आला हा राहुल महाजनांशी. हं. राहुल महाजनांचे वडील म्हणजे प्रमोद महाजन. तुम्ही अगदी त्यांच्याशी जवळ माझं धनंजय मुंडे, मी, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, आमचा एक समीर म्हणून मित्र होता. अनेक आम्ही मित्र, सत्यजित देशमुख, कुणाल पाटील असे अनेक मित्र कॉलेजचे, विलासरावांचा मुलगा अमित, आमचा असा सगळा तो कॉलेजचा ग्रुप होता. हं. त्या काळात राहुल महाजनांशी जवळ आल्यामुळे मला प्रमोदजींच्या जवळ जाण्याचा संबंध आला. आणि धनंजय तसा फार त्यावेळेलाही बोलका होता, फार ॲक्टिव्ह होता. कारण गोपीनाथरावजींचं सगळंच पॉलिटिक्स तो पाहायचा. आणि ते पाहत असताना प्रमोदजींच्या सानिध्यात आल्यानंतर माझ्यामधले काही स्पार्क्स प्रमोदजींनी पाहिले. हं. आणि प्रमोदजींच्या 2 निवडणुकांमध्ये मी फार प्रमुख भूमिका केल्या. ज्याच्यामध्ये निवडणूक मॅनेजमेंटची भूमिका होती, पडद्यामागची भूमिका होती. काही लोकं काँग्रेसमधून फोडून निवडणुकीत मदत करण्याची भूमिका होती. अशा अनेक भूमिका, ज्या भूमिकेमध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतनं 2 निवडणुका लढल्या. हं. एक निवडणूक ते हरले आणि एक निवडणूक जिंकून ते डिफेन्स मिनिस्टर झाले. हं. आणि दुसरी निवडणूक हरल्यानंतर ते ॲडवायझर टू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया माननीय सन्माननीय कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींचे प्राईम मिनिस्टर ॲडवायझर झाले. हं. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी त्यांच्याबरोबर राहिलो. आणि मग त्या कालांतराने म्हणजे आज आता हे टीव्हीवरती किंवा पॉडकास्टवरती बोलणं किती योग्य आहे मला माहीत नाही. हं. परंतु शरद पवार फुटणार हं. आणि भाजप, शिवसेना आणि शरद पवार हे सरकार बनणार, हं. ह्याचा 99चा विटनेस मी आहे. म्हणजे अच्छा. याच्यावरती आज कदाचित लोकं डिबेट करू शकतील, विश्वास करणार नाहीत. पवारसाहेब कदाचित ते डिनायही करतील. अच्छा. पण त्यावेळेला शरद पवार मंत्री नव्हते. शरद पवारांकडे मंत्रिपद गेलं होतं. कारण हं. पवारसाहेबांचा एक स्वभाव आहे, ते नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी सूर्यासारखे तेजच राहिले. म्हणजे बरोबर. मी त्यांचा विरोधक असलो तरी त्यांचा आदर फार करतो. त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला आठवत असेल कच्छमध्ये भूकंप झाला होता, लातूरमध्ये भूकंप झाला होता. त्या हो. काळामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा चेअरमन हे पद क्रिएट केलं गेलं आणि शरद पवारांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला. त्यावेळेला त्याच्या मागची भूमिका प्रमोद महाजनांची फार मोठी होती. अच्छा. आणि त्या काळातच एक वेगळं समीकरण काँग्रेसच्या विरोधात करावं ही प्रमोदजींची भूमिका त्या काळात होती. ओके. आणि मग त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर असे काही सर्कमस्टन्सेस क्रिएट झाले, की मी राष्ट्रवादीत गेलो आणि मग मी पुन्हा जसा प्रमोदजींचा ब्लड बॉय होतो, तसा पवारसाहेबांचाही ब्लड बॉय झालो आणि हं. साहेबांनी माझ्यावरती प्रचंड प्रेम केलं. हं. आजही ते माझ्या मागणं बोलतात, की मी त्याच्यावरती मुलासारखं प्रेम केलं. त्या काळात त्यांनी मला पहिली संधी दिली ती सिद्धिविनायक न्यासाचा विश्वस्त म्हणून. आणि त्यावेळेला वयाच्या 31व्या वर्षी मी सिद्धिविनायक न्यासाचा विश्वस्त झालो. त्यावेळेला खूप लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हं. कारण सिद्धिविनायक न्यासावरती अनेक मोठे लोकं, दिग्गज लोकं गेले. वाघ मॅडम होत्या, प्रभूसाहेब होते, ते नंतर केंद्रीय मंत्री झाले, गुरुदास कामत होते, जयंत साळगावकर होते. अनेक नावं मोठी घेता येतील, जी 1981 ते मी होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत त्या सिद्धिविनायक न्यासावर होती. आणि हं. मला एक प्रचंड मोठी संधी मिळाली न्यासावरती काम करत असताना, की ती सिद्धिविनायक मंदिर आज जे तुम्ही पाहताय, हं. त्याच्यामध्ये मी म्हणजे गणेशाची कृपा आहे. मी माझं योगदान म्हणणं हे फार चुकीचा शब्द होईल. हं. पण बाप्पाच्या संधीमुळे मला ते करता आलं. त्यावेळेला गणपती मंदिराला थ्रेट होते, त्यावेळेला इंटरनॅशनल थ्रेट्स होते, बॉम्ब बरोबर. ब्लास्ट झाले होते. त्यामुळे मला त्या संधीचा फायदा घेऊन जे जयस्वाल साहेब आता सीबीआय डायरेक्टर म्हणून रिटायर्ड झाले, त्या टायमाला ते ॲडिशनल सीपी होते मुंबईचे. ओके. आणि मग त्या थ्रेट्सचा जो काही भाग होता, हं. त्याला घेऊन विजय साळसकर झाले, हेमंत करकरे झाले, ह्या सगळ्या मंडळींनी तो रोड ॲक्विजिशन करून, हं. कारण त्या टायमाला सुब्रतो रातो नावाचे जयस्वाल साहेबांचे बॅचमेंट ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर होते. हं. आणि मग तो रस्ता आम्ही ॲक्वायर केला, तिथे भिंत बांधली, मागची जागा ॲक्वायर केली, तिथे हं. आम्ही भक्तनिवास बांधलं. आणि मग तो कालावधी जो होता, तो त्या टायमाला माझ्यावरती अनेक आरोप देखील झाले. हं. त्यावेळेला 6 कोटीची भिंत प्रसाद लाडनी बांधली. मग किती पैसे खाल्ले. आणि त्यावेळेला एबीपी माझा नव्हतं. हं. त्यावेळेला स्टार माझा नावाचं चॅनल होतं आणि ती ओके. बातमी चालली होती. मला हं. आजही तो दिवस आठवतोय, की मी पवारसाहेबांना संध्याकाळी फोन केला होता. हं. म्हणजे माझा आजही त्यांच्या त्या
जनपतच्या घराचा नंबर पाठ आहे. हं. लँडलाईन. 011 वरनं तो नंबर होता. आणि मी साहेबांना म्हटलं, की "साहेब माझ्यावर असा आरोप झाला, हे मी केलेलं नाही." तर मला साहेबांनी एक शब्द फार छान सांगितला होता. जो हं, शब्द मला अगोदर प्रमोद महाजनांनी सांगितला होता, हं, की कुठलीही टीका होते त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तू काम करत असतो. हं. आणि टीका ही होते त्या टायमाला प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी चांगली असो का वाईट असो, प्रसिद्धी प्रसिद्धी असते. लोकांची मेमरी फार छोटी असते. हं, ते आज ऐकतात, उद्या विसरतात. दुसरी बातमी आली, परत ते तुझी बातमी विसरून जातात. तू तुझं काम करत राहा आणि तेव्हा मी ते काम केलं. त्याच्यानंतरचा तो 4 वर्षाच्या काळात मी अनेक मोठ्या लोकांच्या सिद्धिविनायकामुळे संपर्कात आलो. म्हणजे माननीय अमिताभ बच्चन देखील मंदिरात यायचे तर मला फोन यायचा. त्यांची रोझी नावाची सेक्रेटरी होती. अनेक अनेक लोकं म्हणजे हं. त्यावेळेला भैरवसिंग शेखावत उपराष्ट्रपती होते, मंत्री, केंद्रीय मंत्री आले की तिथे यायचे. मग त्यांची व्यवस्था करणं, दर्शन करणं आणि त्या काळामध्ये सुरेश कलमाडी जसं पुण्यामध्ये हं, गणेश फेस्टिव्हल करतात, तशा पद्धतीत मागी फेस्टिव्हल जो मुंबईत सुरू केला, हं. त्याचं श्रेय देखील मी स्वतः घेतो. आता जिथे त्या मेट्रोमुळे ते जे मैदान बंद पडलंय, राइट. त्याला मनमाला टँक मैदान म्हणतात. त्या मैदानावरती सातत्याने 5 वर्ष हं, म्हणजे लता दीदीपासून, आशा दीदींपासून, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकरजी, शंकर महादेवन, हरिहरन, भूपेंद्र भट, जाकीर हुसेन अनेक लोकांनी तिथे येऊन कार्यक्रम केले. हं. आणि कोणी ₹1 न घेता केलं. म्हणजे प्रत्येकाची एक ती गणपतीची श्रद्धा होती, की तो कार्यक्रम झाला पाहिजे आणि तो कार्यक्रम 5-5 दिवसाचा एवढा भव्य गणेश फेस्टिव्हल व्हायचा, हं, की त्याच्यामुळे एक एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं माझं नाव झालं. लोकांमध्ये एक इच्छा झाली आणि त्या काळात मी आता जे मी टेम्पल मॅनेजमेंट चालवतो. हं, टेम्पल मॅनेजमेंटचं जे माझे आत्तापर्यंत 4 वर्ष मी मोठे प्रोग्राम्स केले. हं. ज्याच्यामध्ये देवेंद्रजींनी आणि संघाने मला खूप मदत केली. तो प्रोग्राम मी पहिला प्रोग्राम केला टेम्पल मॅनेजमेंटचा तो 2007 साली. हं, त्यावेळेला पतंजलीचे आपले अ, अ, हे रामदेव बाबा हं, हे उद्घाटनाला आले होते आणि रेणुका चौधरी त्या टायमाला केंद्रीय ह्याच्या मिनिस्टर होत्या, कल्चरल मिनिस्टर होत्या. हं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्या टायमाला तो प्रोग्राम मी आय-टी-सी परेलमध्ये केला होता. ओके. आणि ती एक माझी खूप मोठी अचीव्हमेंट होती आणि मग मग पुन्हा मी एका धर्मांतराकडे वळतोय का किंवा धर्म वाढवतोय का हं, याच्यावर टीका झाली हं. आणि तो कार्यक्रम पॉलिटिकल प्रेशरमध्ये बंद झाला. अच्छा. ओके. अशा अनेक गोष्टी आणि मग त्यानंतर मला पुन्हा एक संधी मिळाली ती शरद पवारांनी ऑब्व्हियस दिली. त्याच्यामध्ये छगन भुजबळांचाही हात होता, जयंत पाटलांची मदत होती आणि मी म्हाडाचा अध्यक्ष 2011 साली झालो हं, आणि त्यावेळेला देखील मुंबईमध्ये यंगेस्ट म्हाडा चेअरमन म्हणून मी केलं आणि 9 वर्ष माझ्या आधी सचिन अहिर तिथे हं, अध्यक्ष होते आणि अनेक कामं म्हाडामध्ये म्हाडाच्या पॉलिसीजच्या बाबतीत जर मी म्हणेन तर माझा एक स्वभाव आहे. मी एखाद्या विषयात जातो तेव्हा त्याचा अभ्यास पहिला करतो. हं, त्यामुळे म्हाडाच्या पॉलिसीज मी वाचल्या, म्हाडा काय करू शकते ते वाचलं आणि एक सर्वसामान्य परळच्या चाळीतून आल्यामुळे चाळीतल्या राहण्यांचं दुःख, हं, चाळीतल्या माणसांची दुःख, हं, त्याचं घराचं स्वप्न, हे मी कसं पूर्ण करू शकू हा माझ्या मागे त्यावेळेला विचार होता हं, आणि अनपेक्षित प्रसाद लाड म्हाडाचा अध्यक्ष होऊ शकतो. म्हणजे एक मोठी पोस्ट जो कोण आमदार राहिलाय, खासदार राहिलाय, आमदारकी नाही मिळाली त्याला ते देणं आणि हं, अचानक माझ्यासारख्या एका 38व्या वर्षाच्या मुलाला ती संधी देणं, हा एक माझ्यासाठी खूप मोठा त्यावेळेला ट्रान्झिशन पिरियड होता. हं, आणि मग मी त्यावेळेला खूप अभ्यास करून म्हाडाच्या अनेक पॉलिसीज बनवायचा प्रयत्न केला. हं. त्याच्यामध्ये 33(7) होती. मग ती 33(7) बी उपनगराला का नाही करता येणार? राइट. मग म्हाडामध्ये ज्यावेळेला फॉर्म झाला 1972 मध्ये म्हाडाची ज्यावेळेला पॉलिसी क्रिएट झाली, हं, त्यावेळेला 1940च्या बिल्डिंगी रिडेव्हलपमेंटसाठी घेतल्या जात होत्या. मग मी हं, ते सरकारकडे प्रेझेंट केलं, की 1940 ते आता आपण उभे आहोत 2011 हं. म्हणजे 70 वर्षाचा कालावधी गेला आणि बरोबर. त्या बिल्डिंगी त्याच्या आधी 30 वर्ष जुन्या आहेत. जुन्या. तर ही पॉलिसी आपण 80-90 पर्यंत आणू शकतो का? मग 33(7) उपनगरासाठी आणू शकतो का? हं, 6-8 बिल्डिंगी एकत्र येऊन 4,000 मीटरचा प्लॉट झाला तर त्याला 33(9) क्लस्टर आणता येईल का? हं, पार्किंग समस्या होती. पार्किंग समस्या एकत्र करून 3324 प्लस 3323 33(7) 33 हं, आणि अनेक प्रकल्प एस-आर-ए वगैरे असं एकत्र करून क्लस्टर करता येईल का? असे हं, अनेक उपक्रम घेऊन मी त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. हं, अतिशय सरळ माणूस, प्रामाणिक माणूस, हं, पण अतिशय राजकीय शिस्त माणूस. हं.
मी घेऊन गेलो म्हणजे शरद पवारांनी पाठवलं या दृष्टीने मी नेलेला एकही निर्णय त्यांनी घेतला नाही. अच्छा. ते निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आताचे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले, हं, त्याच्यानंतर त्या पॉलिसीजवरती अभ्यास झाला हं, आणि ती पॉलिसी गठीत केली गेली. आणि मला आता आनंद वाटतोय, हं, की आत्ताची देवेंद्र फडणवीसांची जी हाउसिंग पॉलिसी आलेली आहे, हं, त्याच्यामध्ये 2013, 2014, 2012च्या माझी जी पत्र होती, त्याचे मी रेफरन्सेस त्या पॉलिसी वाचल्यानंतर आली. हं, आज माझं नाव त्या पॉलिसीमध्ये नाही आहे. हं. पण मला आनंद आहे, की मी तेव्हा रेकमेंड केलेल्या पॉलिसी आज इम्प्लिमेंट झाल्या. देर आहे पण दुरुस्त आहे, पण देवेंद्रजीच्या निमित्ताने आले. बरोबर. याचा मला आनंद जास्त आहे.